हाय बहीण भाऊ टॉर्चन करा. हाय बहीण भावांनो, हो का मी गणपतीसाठी आता तुम्हाला म्हणलं होतं ना मी सरप्राईज म्हणजे गणपतीसाठी काय आणणारे गिफ्ट म्हणून आणि सामानसाठी. तर हो का सामानसाठी काढतच नाही आडवं काढायचं का म्हणजे हे दारा लावायला तोरण आणलंय. आता पूजा आहे ना सत्यनारायणची, मग तवाय लावायचं. तोरण आणलंय, गणपतीच्या गळ्यामध्ये हार आणलाय हो का, हार गणपतीला हे करायला घालायला. आणि हे डेकोरेशनला हे पानं असं डेकोरेशन गणपतीला घर करणार ना तेव्हा असं हे घर त्याला असं लावायला हे ते आणलंय. गणपतीसाठी मुकुट आणलाय. हो का हे पडदा आणलेला आहे म्हणजे असं डिझाईन असं झुरमून असं करून तिथं असं कमांडला लावायला गणपतीच्या घरासाठी लावायला. आणि हे आणले फुलं लावायला. फुलं पहिले होते म्हणून जास्त नाही आणले, थोडेच आणलेले आहेत फुलं. आणि गणपती बाप्पाच्या असं गळ्यात हे आणले लावायला. हे आणले दाराला असं बाहेर धुतलं तरी खराब होत नाही प्लास्टिकचं. हे 2 आणलेले आहेत. ते तोरण आतमध्ये रूमला लावणार किचनच्या आणि हे बाहेर मेन दारामध्ये हे लावणार 2. हे असे 2 आणलेले आहेत. हे पडदा चौरंगला आता पूजा आहे ना सत्यनारायणची, पहिला नवीन छान पडदा आहे तो समोर लावणार गणपती बाप्पाला. आणि हा चौरंगला सत्यनारायणच्या पूजेला हा पडदा लावणार. आणि हे पूजेच्या टायमाला माझ्या मुलीला गळ्यामध्ये गजरा आहे आणि मला गजरा आहे. आणि हे एक आणलंय म्हणजे ते पडदा लावलं ना ते पडद्याला असं डिझाईन करून नाही का असं असं कमान केल्यासारखं तिथं डेकोरेशन असं एक मस्त पद्धतशीर हे आणले. हे घ्यायचे होते खूप पण एकच घेतले, जास्त नाही घेतले. आणि गणपती बाप्पाच्या हातामध्ये असं लावायला 2 आणि पहिलं सामान खूप होतं माझ्याकडं असं जवळ काढा म्हणजे सामान खूप होतं पण हे नाही केलं म्हणून थोडं आणलंय. आणि केळ आणली मुलांसाठी खायला आणि चिप्स आणले. झालं बहीण भावना. तर बघा हे कसं वाटलं मला सांग. गणपती बाप्पासाठी स्पेशल मी गेलते आणि हे आणलं सामान मला आवडलं म्हणून हे आणलं. बघा कसं आहे. चला बहीण भावना किती मिनिट झाली.